आपल्या आयुष्यात एक असं नातं असतं ना, जे धरलं तर आपल्याकडनंच असतं. समोरच्याकडनं किती प्रतिसाद असतो त्याचं मग कल्पना नसते. अशा टायमाला आपल्याला समजत नसतं की हे नातं धरावं की सोडावं, काय करावं समजत नसतं. कसं असतं की ते सोडायचं म्हटलं तर सोडावंसंही वाटत नसतं, कारण कुठेतरी गुंतलेलं असतं ते नातं. असं अडकलेलं असतं की काय करावं समजत नसतं. बऱ्याचदा त्या नात्यामुळं अशी रात्र रात्र गेलेली असते. बऱ्याचदा अशा नात्यांमुळं चिडचिडपणा होतो, राग येतो, ठरवलं जातं की नाही मला हे ठेवायचं नाही, तोडून टाकू, सोडून टाकू. कारण हे बऱ्याचदा नाते फक्त आपल्याकडनं जपलं जातं आणि आपल्या मनात अशी शंका यायला लागते की बहुधा आपल्या चांगुलपणाचा फायदा उचलला जातो. असं जर नातं तुमच्या मनात असेल किंवा तुमच्याबरोबर असेल एखादं, तर अशा नात्यांपासून थोडंसं लांब राहा, थोडंसं स्वतःला सावरा. मी तोडा म्हणत नाही, कारण हे नातं तोडा म्हटलं तर तुटलं जाणार नसतं. थोडंसं स्वतःला सावरा आणि लक्षात घ्या, नातं तेव्हा टिकू शकतं जेव्हा तुम्ही टिका. जर एखाद्या नात्यामध्ये स्वतः बर्बाद होणार असाल तर मग ते नातं तर काय हो टिकणार. त्याच्यामुळे स्वतः टिकल ह्याची पहिला काळजी घ्या.